ओंकार, रॅप्टर आणि पर्लिंग व्यवस्थित करत आहे. आणि हा आमचा शेड 36x25चा शेड आहे. हा सुद्धा शेड कंप्लीट करायचा आहे आम्हाला. काय मास कुठपर्यंत आलाय काम? तर 2x4ची ट्यूब मी घेऊन निघालो आहे वरती ठेवण्यासाठी. काय मास किती किलोचा पाईप आहे? 50 किलोचा. तुझं वजन 50 किलो. खड्डा का निघ का? हा पाईप नेला आलो ना. मामा फवारणी करतोय आंब्यांवरती. सगळा भिजलो ना मी. आमचे शेट वरून लाईन दुरी लावतात पाईप काट करून घेण्यासाठी आणि लेवल बघण्यासाठी. बालाराम बोपी ए वाकडू. अरे बाबा लवकर लवकर बोल, मला भूक लागली. चल लवकर. ओय मारवर कलर मार. तर आता आम्ही निघालो जेवायला. झोपलाय माझ वारीवरती जाऊन झोपला. राम 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 राम. तर आमचा टेक्चर कंप्लीट झालेला आहे. सुट्टीच्याच टायमाला टेम्पो आला आणि काय बोलत आहे टेम्पोवाल्याला. मी पण काही तोटा घेतोय का? नुसतं पाईप आलं का धडाधड धडाधड फेकून देते खाली. पाईप वाकवो नाही तर बँड हो. ओम नमः शिवाय. दुसरा दिवस कामाचा माझ्या. हॅलो बाबा एकदाची कामावरती घेतली ड्रिल मशीन आणि लागलो ड्रिल पिलाला. धडाधड धडाधड. अर्ध्या पात्राची पत्र आमची घेऊन झाली. माझी शेट बाळा ट्रॅक्टर वरती पत्र घेत आहेत आणि संपूर्ण पत्र घेऊन झाली. या फार्म हाऊसची पत्रा घेऊन झाली आणि दुसऱ्या साईडवरती 2 काईच्या वरती चढवल्या होत्या. तर त्या 2 काईच्या वरती चढून ठेवल्या आणि मला आलापासून कंटाळा आणि मी ही गाडीला किक मारली. दुपारी थेट घरी आलो ना, डायरेक्ट झोपलो.